नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। सकाळ सकाळची वेळ आणि आज सकाळ होताच राममय झालं होतं वातावरण। टेरेसवर माझं वॉकिंग संपल्यानंतर थोडेसे कच्चे टोमॅटो, थोडीशी पालक आणि देवांसाठी फुलं घेऊन आले मी आणि ते ठेवून मी चालले आंघोळीला। आज सिकेकाई मी ही पावडर घरीच बनवलेली असते आणि त्याच सिकेकाईने आज आंघोळ। तर माझं ना सिकेकाईने तेल डोकं तर स्वच्छ होतं, त्याचबरोबर या चोत्यानी स्क्रब पण होतं। तर मी दोन्ही प्रकारे उपयोग करते आणि इथं बनवलेलं आहे झुणक्याच्या वड्या। टेरेस गार्डनवर मिळालेल्या टोमॅटोपासून मस्त चमचमीत अशी हिरवी टोमॅटोची चटणी आणि देवासाठी नैवेद्य। आज राममय वातावरणात दोन प्रकारचे नैवेद्य मी बनवले आणि माझ्या बहिणीच्या घरी बघा रामाचा थाट। इथं रामलल्ला छानपैकी तयार झाला होता स्वतःचे फोटोशूटसाठी आणि आम्ही ते फोटो काही पाहिले। संध्याकाळची वेळ झाली आणि घरासमोर दिव्याचं आमची तयारी सुरू झाली। दिवे वगैरे लावून झाल्यानंतर मी निघाले मंदिरात, कारण आज मंदिरात भजनही होतं आणि जाता जाता बघा हे चौकात इतकं सुंदर सजावट चालू होती आणि वर आकाशात मस्त चंदामामा पण होता, जो की चंदामामाला सुद्धा खुश झाला होता। आणि वाटेतून जाताना फटाकड्या आणि जल्लोष इतका छान की जणू दिवाळीच आली परत असं वाटत होतं। मंदिराच्या जवळ पोहोचताच परत एकदा फटाकड्यांचा खूप मोठे साऊंड आणि लोकांनी अक्षरशः आज दिवाळीच परत एकदा साजरी केली। तर खूप छान म्हटलं, आजचा दिवस खरंच स्पेशल झाला। खरंच असं वाटत होतं की राम आता जमिनीवर आपल्याकडं भेटायला परत एकदा आलेले आहेत। मंदिरासमोर खूप सुंदर रांगोळ्या आणि खूप दिव्याची मांडणी सुंदर रीतीने केली होती। वेगवेगळ्या मोठ्या रांगोळ्यांना बघतच मी मंदिरात प्रवेश केला। तर मंदिराच्या आतमध्ये सुद्धा खूप दिव्यांनी मंदिर नटलं होतं, पताके होते, वेगवेगळे डेकोरेशनचे हार होते आणि त्याचबरोबर आमच्यासाठी म्हणून खास प्रसाद होते। काही जणांनी लाडू वाटले तर काही जणांनी वेगवेगळे स्वीट्स स्वतः वाटले। तर अशा प्रकारे आजचा जो दिवस होता ना खरंच राममय होता, रामासाठी होता। राम आपल्यासाठी अवतरले होते, तर त्यांच्यासाठी आमच्या जो भजनचा टीम होतं त्यांनीही आम्ही सगळ्यांनी मिळून भजन म्हटलं आणि त्याचाच व्हिडिओ काढणं शक्य नव्हतं, म्हणून हे छोटेसे फोटो तुमच्यासाठी।